नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारचे विविध उपक्रमाद्वारे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन. चला तर पाहूया याविषयीची सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत माननीय सदस्य श्री व्ही विजय साई रेड्डी यांनी राज्यसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. याबाबत महत्त्वाची माहिती केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आणि त्यानुसार देशात आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत 13,48,135 अंगणवाडी सेविका आणि 10,23,068 अंगणवाडी मदतनीसांची नोंद करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. त्यानुसार आता राज्यनिहाय अंगणवाडी कर्मचारी संख्या आणि केंद्राद्वारे देण्यात येणारे मानधन वाढवण्यात येणार असल्याचे तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही राज्यसभेत सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेवा ही केंद्र पुरस्कृत योजना असून तिची अंमलबजावणी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या अंतर्गत येते. विविध स्तरावरील रिक्त पदे भरण्याबाबतचा मुद्दा हा राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडे सातत्यपूर्ण चर्चा आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उचलला जातो. मनुष्यबळाच्या योग्य नियोजनाची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात दरवर्षी 30 एप्रिल हे एकच सेवानिवृत्तीची तारीख स्वीकारण्याची विनंती आता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित केलेला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत नमस्कार.